नमस्कार. पणजी दूरदर्शनच्या सृजन संवाद या कार्यक्रमात मी राजू बिकारो नाईक आपल्या सर्वांचं स्वागत करतो. दर्शक हो, आज या आपल्या कार्यक्रमात आम्ही आमंत्रित केलेला आहे गोव्याचे सुपुत्र, ज्येष्ठ पर्यावरणप्रेमी, पर्यावरण अभ्यासक आणि पर्यावरण तज्ज्ञ राजेंद्रभाई केरकर. राजनभाई नमस्कार. दर्शक हो, राजनभाई केरकर यांचा तसा परिचय करून देण्याची काही गरज नाही. त्यांना कोण ओळखत नाही असं नाही. त्यांनी गोव्यात राहून केलेल्या कार्याची दखल गोव्यासह कर्नाटक, महाराष्ट्र तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक मान्यवरांनी तसेच संस्थांनी घेतलेली आहेत. राजनभाई केरकर अलीकडेच आपल्या भारत देशाच्या राष्ट्रीय वन्यजीवन मंडळाच्या बैठकीमध्ये सहभागी होऊन आलेले आहेत. राजनभाई त्या मंडळाचे सदस्य आहेत आणि आपले पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे त्याचे अध्यक्ष आहेत. तर राजनभाई, नेमकी ही बैठक काय होती, या बैठकीत काय घडलं आणि पंतप्रधानांनी काय आव्हान केलं, काय संदेश दिला त्यांनी? राष्ट्रीय वन्यजीव मंडळ जे आहे हे एक पर्यावरण, वन्यजीव आणि पर्यावरणीय परिसंस्था यांच्या संवर्धन आणि संरक्षणासाठी कार्य करणारी राष्ट्रीय स्तरावरची सरकारी संस्था जरी असली तरी त्यामध्ये देशभरातल्या तज्ज्ञ मंडळींना, पर्यावरण क्षेत्रात कार्य करणाऱ्या, वन्यजीवासाठी कार्य करणाऱ्या तज्ज्ञाचा समावेश असतो. आणि ह्या मंडळातर्फे आपण आपल्या देशातील पर्यावरण, त्याचं रक्षण करून विकास जो आहे तो कसा साध्य करता येतो, त्याचप्रमाणे जंगली श्वापदे आहेत त्यांच्या अस्तित्वासाठी जे प्रश्न निर्माण झालेले आहे तर ते सोडवण्यासाठी आपण कशा पद्धतीनं काय करू शकतो या संदर्भात चर्चा होणे अपेक्षित असते. आणि गीरमध्ये यावेळेला जी 7वी बैठक संपन्न झाली ती महत्त्वपूर्ण आहे. कारण गुजरातातील गीर हे आशियाई सिंहासाठी केवळ गुजराताचं भूषण नसून ते संपूर्ण देशाचं आणि आशिया खंडाचं भूषण आहे. कारण सिंह जे आहे, आशियाई सिंह, ते आज भारतामध्ये केवळ ह्या गीरच्या अभयारण्य आणि राष्ट्रीय उद्यानामध्ये त्यांचं वास्तव्य आहे. आणि त्यांची वाढती संख्या हा एक मोठा मुद्दा कळीचा झालेला आहे. कारण आपण जर एक पाव शतकापूर्वी बघितलं तर सिंहाची संख्या जी होती ती केविलवाणी झाली होती. आणि त्यासाठी भारत सरकारने विशेष प्रयत्न करून त्यांचं संवर्धन, संरक्षण, नैसर्गिक अधिवास जो आहे तर त्या संदर्भातले जे प्रश्न आहेत ते सोडवण्याच्या दृष्टीनं आणि त्यांच्या एकंदर देखरेखीसाठी त्यांनी वन अधिकारी नियुक्त केले, कर्मचारी नियुक्त केले आणि या सगळ्या प्रयत्नामुळे त्यांची संख्या वाढली. आता संख्या जेव्हा वाढते तेव्हा ते एक चांगलं समाधानकारक चिन्ह असतं. परंतु एवढ्या मोठ्या वाढणाऱ्या संख्येला सामावून घेण्यासाठी जो पूर्वीचा अधिवास होता तो अपुरा पडू लागलेला आहे. आणि आज सिंह जे आहेत ते गुजरात सोडून आता गोवा, दमण, दीव असं ज्याला आपण म्हणतो तर ते दीवमध्ये सुद्धा पोचलेले आहेत. त्याचप्रमाणे गुजरातातील गीर वगळता त्या ठिकाणचे जवळजवळ 10 जिल्हे जे आहेत तर त्यामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे. आणि हा प्रश्न खूप कळीचा बनलेला आहे. कारण सिंह जरी बाकीच्या मार्जर कुळातील जंगली श्वापदाप्रमाणे हल्ले करत नसले तरी त्यामुळे त्यांचा संघर्ष जो आहे तो संघर्ष अन्य प्राण्याशी वाढत चाललेला आहे. तर हा प्रश्न जो होता तो महत्त्वाचा मुद्दा त्या बैठकीमध्ये चर्चेला आला. आणि प्रधानमंत्र्यांनी त्यांच्या अस्तित्वासाठी, त्यांचं अस्तित्व कसं सुरक्षित राहील, वाढती संख्या जी आहे ती कशी म्हणजे त्याला पोषक असा अधिवास मिळेल या दृष्टिकोनातून सिंह जे आहे, आशियाई सिंह, त्याच्यासाठी प्रकल्प जो राबवण्यात आला त्याचा आढावा घेतला. त्याशिवाय हत्ती प्रकल्प जो आहे आपल्या देशामध्ये चालू, आणि त्याच्यापूर्वी पट्टेरी वाघ जे आहेत त्यांचं संवर्धन आणि संरक्षण व्हावे यासाठी भारत सरकारने
जो व्याघ्र प्रकल्प राबवलेला आहे तर त्या संदर्भात चर्चा आणि देशभरात डॉल्फिन जे आहेत ते त्यांची संख्या जी आहे ती कशा पद्धतीनं कोणत्या स्थितीवरती आले आहे आणि त्यांच्या संवर्धनासाठी आपण काय करू शकतो आणि गंगेच्या एकंदर पात्रामध्ये हे डॉल्फिन पूर्वी त्यांच्यासाठी एक सुरक्षित अधिवास होता तर कशी प्रश्न त्यांच्या अस्तित्वाला निर्माण झाले तर हा सगळा जो विषय आहे तो त्या बैठकीमध्ये चर्चेला आला आणि राष्ट्रीय स्तरावरचे वन्यजीवांच्या अस्तित्वाचे प्रश्न जे आहेत तर त्या बैठकीमध्ये प्रधानमंत्र्यांनी आपली पुढची जी धोरणं आहेत कार्यक्रम आहेत कृती आराखडा जो आहे तर त्याच्या संदर्भात चर्चा केली आणि सादरीकरण केलं आणि पहिल्यांदाच ती अशा प्रकारची बैठक गीरच्या सिंह सदनमध्ये आयोजित करण्यात आली होती. म्हणजे एकंदरीत बैठक फलदायी ठरली. हो, बैठक जी आहे ती फलदायी झाली, परंतु आता जो मी मुद्दा मांडलेला आहे तो म्हणजे वाढती संख्या तर त्या संदर्भात कोणता कृती आराखडा जो आहे तो त्यांनी सादर केला परंतु त्याची अंमलबजावणी कशा पद्धतीने होते त्यावरती या एकंदर प्रकल्पाचं जे भवितव्य आणि वर्तमान जे आहे ते आधारलेलं आहे. भाई, पर्यावरण फौज, विवेकानंद पर्यावरण फौज, विवेकानंद स्मृती संघ, गोवा बचाव अभियान अशा वेगवेगळ्या संस्था आपण स्थापन केल्या, त्यामध्ये आपण पुढाकार घेतला आणि त्याच्या माध्यमातून जल जंगल संवर्धन त्याचबरोबर काही युवक घडवण्याचंही आपण मोठं कार्य केलेलं आहे. हे फार मोठं अत्यंत महत्त्वाचं कार्य आहे. तर आपण घडवलेले ते युवक आणि समाजात इतर वावरणारे युवक ह्याच्यामधील फरक आपल्याला कोणता दिसतो? आता काय आहे की आमच्या संस्थेच्या माध्यमातून म्हणजे 1986 मध्ये मी स्वामी विवेकानंद स्मृती संघ ही संस्था स्थापन केली आणि ती संस्था जेव्हा स्थापन केली तर त्यावेळेला शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक हे प्रश्न माझ्या गावाला आणि त्या परिसराला भेडसावत होते. तर त्यांचं निराकरण कसं करता येईल तर त्या संदर्भातला कार्यक्रम आम्ही राबवला आणि त्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम राबवले. त्याचप्रमाणे ज्या विस्मृतीत जाण्याच्या वाटेवरती लोककला आहेत म्हणजे रणमालेसारखं लोकनाट्य असू द्या किंवा फुगडी धालोसारखी परंपरा जी आहे ज्याच्या संदर्भात समाज जो आहे तो काहीसा दूर होत चाललेला आहे तर त्या संदर्भात समाजामध्ये जागृती व्हावी आणि आपल्या ह्या लोककला ज्या आहेत त्यांचं संवर्धन व्हावं हा हेतू त्या सुरुवातीला होता. नंतर जेव्हा माझ्या लक्षात आलं की हे सांस्कृतिक सामाजिक प्रश्न जे आहेत ते जसे महत्त्वाचे आहेत तर आपल्याकडे आवासून उभा असलेला पर्यावरणाचा प्रश्न जो आहे तर त्याचं निराकरण करण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. आणि गोव्यामध्ये त्यावेळेला खाण व्यवसाय जो आहे तो पराकोटीच्या शिगेला पोचला होता आणि या व्यवसायाच्या माध्यमातून मी बघितलं की जल जंगल जमीन याचा जो उल्लेख तू केला तर त्याचे प्रश्न जे आहेत ते प्रश्न प्रतिकूल होऊ लागलेले आहेत आणि जैविक संपदा जी आहे ती कुठंतरी संकटात येऊ लागलेली आहे. त्यासाठीच 2000 मध्ये मी विवेकानंद पर्यावरण जागृती फौजेची स्थापना केली आणि ह्या फौजेच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळ्या विषयावरती जागृती करण्यासाठी सुरुवातीला पथनाट्याचा कार्यक्रम आम्ही हाती घेतला. पथनाट्याचा कार्यक्रम हाती घेण्याबरोबरच मी विद्यार्थ्यांना, युवकांना जंगल भ्रमंती घडवू लागलो. पक्षी जे आहेत, प्राणी जे आहेत तर त्यांच्याविषयी आपल्या समाजामध्ये भरपूर गैरसमज आहे. म्हणजे एकच सांगतो की घुबड म्हटल्यानंतर लोक काय म्हणायचे की तो प्राणी जो आहे, तो पक्षी जो आहे अत्यंत अपशकुनी आहे आणि मग उचलला दगड आणि दिला भिरकावून त्या घुबडावरती त्यांना ठार करणं, अशाच प्रकारे आसुरी समाधान लोकांमध्ये होतं. एखाद्या वेळेला आम्ही जेव्हा जंगलात जायचो तर त्यावेळेला पाहायचो मी की सरडा जो दिसला तर लोक मोठा दगड घेऊन जायचे आणि भगवान येशू ख्रिस्ताच्या मृत्यूला हा सरडा कारणीभूत आहे आणि अशा पद्धतीनं त्याला ठेचून ठार केलं जायचं. मग घुमटसारखं वाद्य जे आहे तर त्याच्यासाठी कातडं पाहिजे म्हणून त्या घोरपडीची शिकार केली जायची. हे सगळे प्रश्न बघितल्यानंतर पहिल्यांदा या संदर्भात जागृती होणं महत्त्वाचं आहे आणि त्याच्यानंतरच आम्ही ठरवलं की कृती कार्यक्रम घ्यावा
आणि आम्ही लोक जेव्हा आमच्याकडे काय असायचं की गाव जंगलाच्या शेजारी असल्याकारणाने त्यांना बिबटे विहिरी देऊन पडायचे. त्यात नंतर कपाट उघडल्यानंतर एकदा तर चक्क भुजंग, ज्याला आपण किंग कोब्रा म्हणतो, आणि असा भला मोठा साप बघितल्यानंतर लोकांची बोंबडी वळायची. तर हे जे सगळे प्राणी जे आहेत, तर त्या प्राण्यांच्या सान्निध्यानं माणसाने शेकडो वर्षापासून जीवन व्यतीत केलेलं आहे. परंतु आताच्या कालखंडामध्ये काय झालं की माणसाला हे नकोशे झालेत आणि त्याची आसुरी प्रवृत्ती जी आहे, म्हणजे हे सगळं त्याला काय वाटू लागलं की ते शत्रू आहेत आपले. म्हणजे बिबटा जो आहे तो बिबटा आताचा नाही, आपल्या समाजामध्ये कित्येक वर्ष युगानुयुगे त्यांचं वास्तव्य आहे. तू जर यांचं सम्राट अशोकाच्या कारकिर्दीत किंवा त्याच्यापूर्वी चंद्रगुप्त मौर्याच्या काळात सुद्धा आहेत हे प्रश्न आहेत. आणि आपल्या जे अर्थशास्त्र जो ग्रंथ आहे, त्या अर्थशास्त्र ग्रंथामध्ये त्यावेळेला मौर्य साम्राज्यामध्ये त्यांनी हत्तीसाठी सुरक्षित वन ठेवावं अशा प्रकारचा विचार मांडलेला आहे. म्हणजे वन्यजीवांच्या अस्तित्वाची दखल जी आहे, आणि जगातलं पहिलं म्हणजे इस्पितळ जे आहे, हे प्राण्याच्या देखभालीचं इस्पितळ जे आहे, हे सम्राट अशोकाच्या कालखंडामध्ये स्थापन झालेलं आहे. म्हणजे इतक्या म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याकडे हा विचार आपल्या देशामध्ये झालेला आहे. परंतु आताच्या कालखंडामध्ये मी बघितलं की ही परिस्थिती बिकट होत चाललेली आहे आणि माणूस आणि वन्यजीवातला संघर्ष कसा कमी होईल, तर त्या दृष्टिकोनातून आम्ही जागृती अभियान राबवलं आणि त्या माध्यमातून खूप कार्यकर्ते घडले. चंद्रकांत शिंदे, विठ्ठल शेळके, रमेश झरमेकर, पंकज लाड, अशी फौज, निर्मल कुलकर्णी. आज ह्या युवकांच्या माध्यमातून आपल्याकडे वन्यजीवांच्या संदर्भात जे गैरसमज आहे, अंधश्रद्धा आहेत, आणि त्यांना पाहिल्यानंतर माणसाच्या मनात विनाकारण जी भीती निर्माण होते, तर ती कुठेतरी कमी होण्याच्या दृष्टिकोनातून ह्या संस्थेचं जे कार्य आहे हे उपयुक्त ठरलेलं आहे. आणि ही मंडळी जी आहे ते खूप चांगल्या पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टीसाठी सहकार्य करत असतात. खरंच बाई, या संस्थांच्या माध्यमातून जे कार्य चाललेले आहे ते गोव्यासाठी पूरक आहेत. गोव्याच्या जवळच्या कर्नाटक, महाराष्ट्रासाठीही सुद्धाही पूरक आहे. आपण सगळं पाहत आलेलो आहेत. बाई, गोवा म्हणजे खाऱ्या पाण्याच्या समुद्राचा असाच एक समज झालेला आहे. पण या खाऱ्या पाण्याच्या समुद्राशिवाय गोव्यामध्ये बऱ्याच गोड्या पाण्याच्या नद्या आहेत, झरे आहेत, तळ्या आहेत, आणि या संदर्भात आपला चांगला अभ्यास आहे. तर त्याच्याबद्दलची माहिती आमच्या दर्शकांना द्यावी. आता 106 किलोमीटर लांबीचा सागर किनारा गोव्याला लाभलेला आहे. आणि हा जो अरबी सागर आहे ना, तो गोव्याच्या एकंदर अस्तित्वाला खूप पूरक असा आहे. आज आपल्याकडे आपण जे आपलं अन्न म्हणतो, फिश करी राईस, तर ते खरं म्हणजे देण्यामागे ह्या समुद्राचा महत्त्वाचं योगदान आहे. परंतु असं असलं तरी आज वाढती क्षारता जी आहे ती एक गंभीर मुद्दा बनलेला आहे. आणि मोठ्या प्रमाणात भरती ओहोटीच्या या नैसर्गिक चक्राच्या माध्यमातून आपल्याकडे जे गोड्या पाण्याचे जलस्रोत आहेत, तर त्यांच्यावरती संकट आपल्याकडे येऊ लागलेले आहे. आणि गोवा जो आहे तो, आपण गोव्याचं चित्र जर बघितलं तर एका बाजूला पश्चिम घाट आहे, दुसऱ्या बाजूला पश्चिम किनारपट्टी आहे. आणि ह्या छोट्याशा, म्हणजे आपण जर कर्नाटक घेतलं किंवा महाराष्ट्र घेतलं, तर ह्या दोन्ही राज्यांच्या कोणत्याही जिल्ह्याच्या तुलनेत गोव्याचं भौगोलिक क्षेत्रफळ हे कमी आहे. परंतु जरी कमी असलं तरी आपल्याकडे सुदैवाने गोड्या पाण्याचे स्रोत जे आहेत ते चांगल्या पद्धतीनं आपल्याला लाभलेले आहे. आपण जर बघितलं की 11 आपल्याकडे मुख्य नद्या ज्या आहेत, म्हणजे मांडवी, जुवारी या नद्या आहेत आपल्याकडे, साळेरी आहे, तळपण, गालजीबाग आहे. तर ह्या ज्या नद्या आहेत, तर त्या नद्यापैकी मांडवी ही एकमेव अशी नदी आहे की जी जवळजवळ 43% गोड्या पाण्याचं पुरवठा जो आहे तो आपल्या राज्याला करते. आणि त्याच्यावरतीच आपल्याकडे जे म्हणजे ओपा वॉटर ट्रीटमेंट प्लांट, जो पोर्तुगीजांच्या आमदानीमध्ये विश्वेश्वरय्या आपल्याकडे आले होते, तर त्यांच्या मदतीनं पोर्तुगीज सरकारने तो प्लांट उभारला. आणि आज आपल्याला फोंडा आणि पणजी हे जे मुख्य शहरी भाग आहे त्यांना गोड्या पाणी मिळतं, तर ते ओपा वॉटर ट्रीटमेंट प्लांटमधून मिळतं. आणि आजही गोव्यामध्ये आपण साळावलीला जर बघितलं, साळावलीचा जो जलाशय आहे त्याच्यामुळे
दक्षिण गोव्यातील जी लोक आहेत तर त्यांना पिण्याचं पाणी मिळत आहे. म्हणजे असे जे वेगवेगळ्या ठिकाणी पाण्याचे स्रोत आहेत यांचं संवर्धन आणि संरक्षण होणं गरजेचं आहे. आणि त्याच्यापूर्वी राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था जी आहे NIO जे आहेत तर त्यांनी आपल्याकडच्या गोड्या पाण्याच्या झऱ्याच्या संदर्भात अभ्यास केला होता. आणि आपल्याकडे हे जे झरे आहेत ना म्हणजे बालकवींची एक सुंदर कविता आहे, ऐल तटावर पैल तटावर हिरवाळे घेऊन निळा सावळा झरा वाहतो बेटा बेटातून. हे जे झरे आहेत ना हे खरं म्हणजे आपल्या जगण्याचे स्रोत आहेत. आपलं जीवन समृद्ध करण्यासाठी त्यांचं महत्त्वाचं योगदान आहे. म्हणून जर तू आजही मळकर्णे या केपे तालुक्यातल्याने काणकोणच्या सीमेवर असलेल्या जर गावात गेलात तर त्या ठिकाणी पाईक देवाचं मंदिर आहे, त्या ठिकाणी सप्तकोटेश्वर आहे. तर या गावामध्ये एक झर आहे, तिला पायका झर असं नाव आहे. तर लोकांनी त्या पायका झरला पवित्र मानलेलं आहे आणि तिचं पाणी जे आहे हे पाणी केवळ लोकांनी तीर्थ म्हणून प्राशन करत नाही तर त्यांच्या जगण्याचं ते एक माध्यम आहे. म्हणजे असे हे गोड्या पाण्याचे जे स्रोत आहे तर त्याच्यावरती आपलं अस्तित्व आहे हे अवलंबून आहे. आपण आपल्याकडे नद्या ज्या आहेत त्या नद्यामध्ये देवडोहाची कल्पना आपल्याकडे आलेली आहेत. म्हणजे ह्या नद्या ज्या आहेत तर त्या नद्यामध्ये जे कुंड आहेत हे पवित्र मानलेले आहेत आणि त्यांचं अस्तित्व जे आहेत हे टिकावं हे लोकांना त्याचं ज्ञान होतं. आणि आपल्याकडे जो आदिवासी गावडा समाज आहे तर त्यांनी आपल्याकडे जे स्लुईस गेटचं तंत्रज्ञान जे आहे तर ते तंत्रज्ञान म्हणजे खाजण शेती खारभूमी क्षेत्र जे आहे तर हे सगळं जे तंत्रज्ञान त्यांनी विकसित केलं तर ते खारं पाणी आहेत तर त्याला नियंत्रित करून गोडं पाणी आपण कसं सुरक्षित ठेवू हे त्यांना ज्ञान होतं. आज काय झालं आहे की आपल्याकडे जागतिक तापमान वाढ जी आहे आणि समुद्राच्या पाण्याची पातळी जी आहे तर त्यामध्ये अभिवृद्धी होऊ लागलेली आहे. आणि यामुळे मोठं संकट जे आहे ते गोड्या पाण्याच्या स्रोतावरती आलेलं आहे. आणि त्यामुळे गोड्या पाण्याचे स्रोत जे आहेत हे आज कमी कमी होऊ लागलेले. एक कळंगूटमध्ये जर गेलात तुम्ही आणि कुठच्याही विहिरीतलं पाणी जर तुम्ही तपासलं तुमच्या लक्षात येईल पाणी पिण्यालायक नाही राहिलेलं आहे, ते खारं झालेलं आहे. आणि ही हो आणि ही खारट पाणी होण्याची जी परिस्थिती आहे ती मोठ्या प्रमाणात आपल्या विहिरीवरती आपल्या झऱ्यावरती येणार आहे. आणि यासाठी आपण आज जर आपल्याकडे जे झरे डोंगरातून येतात तर त्यांचं संवर्धन करण्यासाठी कृती आराखडा जर राबवला नाही पंचायतीच्या माध्यमातून नंतर नगरपालिकेच्या माध्यमातून किंवा NSSच्या माध्यमातून NCCच्या माध्यमातून तर परिस्थिती खूप हाताबारी जाईल. आणि पिण्याचं पाणी आज जसं आपण बॉटल बंद पाणी पिणं सुरक्षित मानतो तशीच सगळ्या समाजाला आज हेच पाणी रेशनवरती देण्याची पाळी आपल्या सरकारवरती येणार आहे. भाई आपलं घर हे अनेक गरीब मुलांचं तरुणांचं आश्रयस्थान बनलेलं आहे हे आम्ही सगळे पाहत आलेलो आहेत. आपण अनेक गरीब मुलांना आपल्या घरी ठेवून त्यांचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे, त्यांना घडवलेलं आहे. तर हे कार्य करण्यासाठी आपण कसे प्रभावित झाला की आपल्यावर कुणाचा प्रभाव पडला किंवा हे कार्य करताना अनेक संकटही आली असतील, अडचणीही आली असतील, तर हा सगळा प्रवास कसा झाला? तिसरी इयत्तामध्ये आम्हाला त्यावेळेला थोरांची ओळख नावाचं पुस्तक होतं आणि त्या पुस्तकामध्ये स्वामी विवेकानंदांचं जीवनचरित्र जे आहे ते थोडक्यात त्या ठिकाणी होतं. आणि त्याची शैली जी आहे ती अत्यंत प्रभावी अशी शैली होती आणि तो प्रभाव माझ्यावरती पडला. आणि त्या ठिकाणी एक वाक्य होतं की मानवसेवा ही ईशसेवा जी आहे तर त्याच्यावरती त्या धड्यामध्ये अधोरेखित करण्यात आलं होतं. तो विचार मला भावला आणि मग मी जेव्हा शाळेत जात होतो डिचोली शांतादुर्गामध्ये तर त्याच वेळेला मी ठरवलं की माझ्याबरोबर आणखी काही मुलं जर शिकायला राहिली त्यांना मी मदत केली. म्हणजे सुरुवातीला मी माझ्या घरामध्ये त्यांना मार्गदर्शन करणं म्हणजे विषय जे आहे गणितसारखा विषय किंवा इंग्रजीसारखा किंवा आपल्याकडे इतिहास भूगोल जे विषय आहेत ते मुलांना कठीण पडत होते, इंग्रजी कठीण. तर ते शिकवण्यासाठी मी त्यांना त्या ठिकाणी व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. त्यानंतर कालांतराने माझ्या लक्षात आलं की ही मुलं जी आहेत तर ती घरी गेली तर त्यांना मी जो काही कार्यक्रम ठरवलेला आहे तर तो कार्यक्रम यशस्वी होणार नाही. तर त्यासाठी मग त्यांना मी माझ्या घरी ठेवलं. आणि काय सांगतो की आमचं घर एका ग्रामीण भागात असल्याकारणानं
एखाद्या दलित मुलाला जर तुम्ही घरात आश्रय दिला तर तो एक चर्चेचा विषय बनतो. चर्चेचा विषय हो, बनायचा आणि त्यावेळेला तो एक खूप मोठा वादग्रस्त मुद्दा झाला. परंतु त्यावेळेला माझ्यावरती सामाजिक बहिष्कारासारखं जे शस्त्र आहे ते उगारणं लोकांना शक्य झालं नाही. कारण त्यावेळेला त्यांची मुलं जी आहेत, गावातल्या मोठ्या मंडळीची मुलं जी आहेत ती आमच्याकडे मार्गदर्शनासाठी यायची. त्यामुळे त्यांनी माझ्या वाटेला ते गेले नाही किंवा सामाजिक बहिष्काराचं शस्त्र वगैरे उगारलं नाही. आणि त्यामुळे ती मुलं निर्धास्तपणे शिकली. दुसऱ्या धर्माची मुलं, आदिवासीतली मुलं, ही सगळी मुलं जी आहेत ती आमच्या घरी आमच्याबरोबरच राहून आमच्या शेजारीच एकाच म्हणजे मेजावरती बसून किंवा जमिनीवरती सुरुवातीला बसून आमच्याबरोबर पंक्ती भोजन त्यांनी केलेलं आहे, आजही करतात. हा सगळा जो म्हणजे माझी आई जी आहे आणि माझे वडील जे आहेत तर त्यांच्यामुळे हे सगळं शक्य झालं. कारण मी जरी खूप ठरवलं असतं आणि त्यांनी जर माझ्या विचारांना जर पाठबळ दिलं नसतं ना तर खूप प्रतिकूल परिस्थिती आली असती. माझी आई सत्यवती केरकर आणि माझे वडील जे आहेत ते स्वातंत्र्य सेनानी होते. तर त्यांच्या पाठबळामुळे, त्यांच्या सहकार्यामुळे मी माझ्या घरामध्ये ह्या मुलांना आश्रय देऊ शकलो. त्यांच्या जीवनाला चांगली दिशादर्शन करणं मला शक्य झालेलं आहे. म्हणजे आपले आई वडील आणि स्वामी विवेकानंद यांच्या विचारातून, प्रेरणेतून आपण हे हो. काम सुरू केलं. आई वडिलांचं आपल्याला पाठबळ मिळालं. बरोबर. भैया, आपण बेकायदेशीर खाणीविरुद्ध झुंजत आलात. आपल्यामुळे अनेक गाव उद्ध्वस्त व्हायच्या याच्यातून वाचलेले आहेत. हे सगळं करत असताना खाणीविरोध आवाज उठवणं, संघर्ष करणं, हे करताना तुम्हाला धमक्या आल्या असतील, जीव घेणे प्रसंग आले असतील, तर ह्याच्याविषयी काही सांगा. तर 1986चा जो कायदा आहे, एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट जो आहे, त्यामध्ये खरं आपल्याकडे जनसुनावणी हा विषय आला होता. परंतु काय झालं की गोव्यामध्ये जनसुनावणीच्या नावाखाली काही ट्रक मालक, ट्रक ड्रायव्हर यांना मोठ्या प्रमाणात त्या सुनावण्यांना आणणं आणि सगळ्यांना वेठीस धरून एकदा ती सुनावणी उरकून घ्यायची. आणि मग त्यामध्ये आराखडा जो आहे, उपाययोजनेचा आराखडा, म्हणजे आता खाणग्रस्त भागातील लोक जे आहेत त्यांना हवा, पाणी, प्रदूषण यासारखे जे प्रश्न आहेत तर त्याच्याकडे पूर्णपणे कानाडोळा केला जायचा. तर त्यामध्ये जनसुनावणीला त्यांना ते विषय मांडण्यात अजिबात देत नव्हते. तर त्यासाठी मला आठवण आहे की मी खणखण माती नावाचं सदर दैनिक तरुण भारतमध्ये त्यावेळेला म्हणजे जवळजवळ 25 वर्षापूर्वी सुरू केलं. आणि त्यावेळेला त्या वर्तमानपत्राने मला हे व्यासपीठ दिलं. कारण गोव्यामध्ये त्यावेळेला कशी परिस्थिती होती की दैनिक जी आहेत ती सगळी नियंत्रित, कोण आवाज उठवत आणि ती नियंत्रित सगळे खाणमालक करत होते. आणि त्यामुळे त्याच्या विरोधात वाचा फोडणं ही बाबच आपण स्वप्नात आणू शकत नाही. पण त्यावेळेला ते शक्य झालं. आणि लोक जे आहेत ती खणखण माती सदर जेव्हा आलं छापून तर ते लोक वाचून वगैरे येऊ लागले. आणि एक जनसुनावणी साखळीला सुरू होती. डॉक्टर क्लाउड अल्वारिस वगैरे त्यामध्ये सहभागी झाले होते. तर त्यावेळेला त्या ठिकाणी मोठा गट जो आहे तो खाणीचं समर्थन करणारा गट त्या ठिकाणी उपस्थित होता. आणि अशा ह्या वेळेला मी जेव्हा सांगितलं की लोकांना पिण्याचं पाणी मिळत नाही, त्यांना धूळ खावी लागते. एका गावामध्ये तर सोमवारी महादेवाचा जो अभिषेक आहे तो गावामध्ये टँकर आल्याशिवाय अभिषेक करता येत नाही, अशी परिस्थिती आहे. तर त्यावेळेला जो सार्वजनिक सुनावणी घेण्यासाठी अधिकारी होता, कलेक्टर जो होता, तर तो माझ्यावरती भरपूर चिडला. अरे तू काय बोलतोस काय म्हणाला, म्हणजे हे खाण जो आहे तो गोव्याचा आर्थिक कणा आहे आणि त्या कण्याच्या विरुद्ध तू बोलतो का म्हणून. आणि माझं भाग्य की त्यावेळेला एका प्रतिष्ठित अशा खाण कंपनीमध्ये नोकरी करणारा माझा पत्रकार मित्र जो आहे औदुंबर चारी, तो खाडकन उभा राहिला आणि त्याने त्यावेळेला 5 मिनटं तो बोलला की खाणीने कशा पद्धतीनं आम्हाला नोकरी दिली, परंतु त्याबरोबरच आमच्या कित्येक पिढ्यांचं भवितव्य जे आहे ते अंधकारमय केलं. तो विषय जो आहे तो त्यांनी मांडला. म्हणजे हा एक विषय झाला. म्हणजे अशा पद्धतीनं. आणि बऱ्याचदा जीवघेणे हल्ले करण्याचे प्रसंग झाले, धमक्या देणं झालं.
आणि मी नेहमी काय करायचो की जेव्हा आम्हाला आवाज उठवायचा आहे एखाद्या बेकायदेशीर खाण प्रकल्पावरती, तर त्याचा आपण पूर्णपणे अभ्यास करायचा. एखाद्या जंगलाशी कसं संलग्न आहे हे खाणक्षेत्र, तर त्यामध्ये तो विषय जो आहे म्हणजे जेव्हा 1999 मध्ये गोव्यामध्ये नेत्रावळी आणि म्हादई अभयारण्याची अधिसूचना काढली, तर अधिसूचना 1999 मध्ये काढली आणि त्या कायद्याने म्हणजे ह्या सगळ्या खाणी, या अभयारण्यात येणाऱ्या खाणी बंद करणं गरजेचं होतं, पण त्या चालूच ठेवल्या. आणि म्हणून हा विषय जो आहे मी सेंट्रल एम्पर्ट कमिटी समोर मांडला. सेंट्रल एम्पर्ट कमिटीचे जे जीवराजिका म्हणून सदस्य सचिव होते, त्यांनी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आणि सांगितलं, त्यांनी त्यामध्ये आदेश दिला, नॉट इवन ग्रास शुड बी लिफ्टेड फ्रॉम दिस सँक्च्युरी. आणि त्यानं सांगितलं की ताबडतोब ह्या खाणी बंद करा. आणि 2003 मध्ये ह्या सगळ्या 40 खाणी बंद झाल्या. आणि त्यामुळे एक असं संतप्त वातावरण गोव्यामध्ये निर्माण झालं. आणि वर्तमानपत्रात काही पत्रकार जे होते, तर त्यांनी अशा प्रकारचं चित्र रंगवलं की आता लोक काय खाणार, दगड खाणार, म्हणजे खाणी बंद पडल्यात अशी परिस्थिती रंगवली. अरे ह्या खाणीमुळे लोकांची शेती बागायती नष्ट झाली, या संदर्भात कधी चर्चा जी आहे ती आपण केली नाहीत. आणि आता अशा प्रकारचं चित्र निर्माण करून एक प्रतिकूल वातावरण निर्माण करत आहेत. आणि मला असं सांगण्यात आलं की तुम्ही दक्षिण गोव्यातल्या अमुक अमुक गावात पायसुद्धा ठेवू नकात, कारण तिथली लोक तुम्हाला मारायला टपली आहेत. तर मी जेव्हा खरंच मला मारायला टपले आहे की हे पाहण्यासाठी एका गावात गेलो, तर त्यावेळेला मला जो अनुभव आला ना, तो खूपच आजही माझ्या डोळ्यासमोर तो प्रसंग उभा राहतो आणि माझ्या डोळ्यात अश्रू उभे राहतात. म्हणजे मी उतरलो खाली, तर त्यावेळेला धावत धावत माझ्यापेक्षा 20 वर्षांनी मोठा असलेला वयस्क माणूस आला आणि माझ्या पायावरती त्याने मस्तक ठेवलं आणि म्हणाला, तुमच्या प्रयत्नामुळे आमचा गाव जो आहे तो वाचलेला आहे. आणि आम्ही इतकी वर्ष शेती जी विसरलो होतो, ती आम्ही ह्या यंदाच्या वर्षापासून शेती उतरलेलो आहोत. आणि बऱ्यापैकी आम्ही आमचं शेत जे आहे, बागायती आहे, यामध्ये लक्ष घातलेलं आहे. आणि आमचा हा जो डोंगर आहे, जो आमचा परमेश्वर होता, तो तुम्ही वाचवला. म्हणजे अशा प्रकारचा अनुभव ही मला आलेला आहे. तसं म्हणजे ह्या सगळ्या विषयांसाठी तुम्ही जेव्हा लढतात, तेव्हा तुम्ही ठरवलं पाहिजे की मृत्यू जो आहे तो तुमच्या भोवताली फेऱ्या घालतच असतो. आपण जेवढ्या ताकदीनं आणि निर्भयतेने या प्रसंगाला भिडू, तेव्हाच आपणाला ह्या चळवळीमध्ये यश मिळू शकतं. भाई, मादई नदी गोव्यासाठी किती महत्त्वाची आहे हे आपण, मला तरी वाटतं, गेली 35-40 वर्ष हे लोकांना सांगत आलेलं आहात. त्याच्यासाठी तुम्ही न्यायालयापर्यंत लढा नेलेला आहे, संघर्ष केलेला आहे. हे एवढे सगळं संघर्ष केल्यानंतर सध्या ह्या लढ्याचं फलित काय, असं आपल्याला काय वाटतं? तर म्हादई जे आहे, मी जेव्हा माझ्या लक्षात आलं विद्यार्थी दशेत की म्हादई जर वळवली आणि मलप्रभेद नेली तर परिस्थिती खूप बिकट होणार आहे. आणि त्यासाठी मी सुरुवातीला गोवा सरकारला विनंती केली, त्या संदर्भात लेख लिहिले आणि त्यांना सांगितलं, अरे बाबा तुम्ही काही करा आणि अभयारण्याची ढाल जी आहे ती पुढं करा आणि गोव्याच्या म्हादईचं रक्षण करा. पण सरकारने माझं ऐकलं नाही आणि त्यांनी सर्वोच्च न्यायालयात गेले आणि त्यांनी सांगितलं की लवाद जे आहे ते लवाद तुम्ही स्थापन करा. लवाद स्थापन केलं आणि लवादाने 2018 मध्ये निकाल दिलेला आहे, निवाडा दिला आहे. आणि त्यामध्ये 3.9 TMC फीट पाणी जे आहे ते कर्नाटकाला वळवण्यासाठी दिलं, 1.3 TMC पाणी महाराष्ट्राला दिलेलं आहे आणि गोव्याला 24 TMC पाणी दिलेलं आहे. परंतु काय झालं की एकंदर ही जी पाण्याची वाटणी केलेली आहे ती गोव्याच्या दृष्टिकोनातून खूप अन्यायकारक आहे. कारण आपल्याकडे काय आहे की महाराष्ट्रामध्ये तुम्ही गेलात तर त्यांच्याकडे मोठमोठ्या नद्या आहेत. म्हणजे आता कृष्णा, गोदावरी या नद्यांचा उगमच महाराष्ट्रात होतो आणि दुसऱ्या बाजूला नर्मदा त्यांच्याकडे आहे. आमच्या कर्नाटकात गेलात तर तुम्हाला ती कृष्णा जशी पाहायला मिळते तशीच ती कावेरी पाहायला मिळते. आणि म्हादईसारख्या अशा शेकडो नद्या त्यांच्याकडे आहे. आणि असं असताना आमच्या राज्यामध्ये कर्नाटकातून येणारी एकमेव नदी जी 43% जनतेला पिण्याचं पाणी पुरवणारी एकमेव नदी म्हणजे मांडवी आहे. आणि असं असताना खरं म्हणजे गोवा जेव्हा मुक्त झाला त्यावेळेला जो आंतरराज्य लवाद कायदा जो आहे तो 1956 मध्ये आला आणि गोवा मुक्त 1961 मध्ये झाला.
तर त्यावेळेला आपल्या राज्याचा त्या ठिकाणी विचार केला गेला नव्हता. आणि म्हणून मी परत परत सांगतोय की आमच्यावरती ह्या प्रश्नामुळे अन्याय झालेला आहे. आणि आजच्या घडीला कसं झालं आहे की मी सांगत होतो की तुम्ही लवादाकडे जाऊ नका. आता लवादाकडे लवाद सध्या काय झालं आहे की गोवा सरकारने आपणाला लवादाने दिलेला निकाल जो आहे तो अमान्य आहे असं सांगून आणखी पाणी द्यावं म्हणून त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. कर्नाटक म्हणतं आमच्यावरती अन्याय झाला, ते सर्वोच्च न्यायालयात गेले. त्याशिवाय महाराष्ट्र गेलेलं आहे. आता तिन्ही राज्यांच्या याचिका ज्या आहेत त्या जोपर्यंत त्याच्यावरती सुनावणी पूर्ण होत नाही तोपर्यंत लवाद जे आहे ते आपला जो निर्णय आहे तो त्यांनी दिलेला आहे, परंतु काही आक्षेप गोव्याने घेतलेले आहेत. तर त्या संदर्भात सुद्धा तो विषयसुद्धा आता सुटलेला नाही. त्यामुळे येणाऱ्या कालखंडात एका बाजूला काय झालं आहे की कर्नाटकाने षडयंत्र रचून कणकुंबी येथील कळसा नाल्याचं पाणी जे गोव्याच्या दिशेने येत होतं ते त्यांनी वळवून नेलेलं आहे. परंतु ते वळवून नेलेलं पाणी गोवा सरकार जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयासमोर सिद्ध करत नाही की कशा पद्धतीने पाणी वळवून नेलेलं आहे तोपर्यंत त्या संदर्भात आपल्याला काही दिलासा मिळणं कठीण आहे. आता पावसाचं जे पाणी आहे कणकुंबीचं हे मलप्रभेच्या पात्रात जातं आहे. आणि आता कर्नाटक कालच एक 2-3 दिवसापूर्वीच कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे की आपल्या आगामी अर्थसंकल्पामध्ये त्यांनी तरतूद केलेली आहे. म्हणजे तो भंडुरा प्रकल्प जो आहे तो पुढे नेण्यासाठी, त्याशिवाय सुरला म्हणून आहे, हलतरा म्हणून आहे, या ठिकाणी धरण प्रकल्पाचे बांधकाम करण्याचा प्रस्ताव त्यांच्याकडे आहे. म्हणजे एकंदर परिस्थिती जी आहे ती खूप बिकट आहे. आणि आपण विसरता कामा नये की 2048 मध्ये पुन्हा लवाद जे आहे तर ते बसणार आहे. आणि आपण दिलेल्या पाण्याचा वापर व्यवस्थित केला की नाही त्या संदर्भात गोवा सरकार काय स्पष्टीकरण देणार आहे तर त्याच्यावरती जो निवाडा दिलेला आहे तर त्यामध्ये फेरफार होण्याची शक्यता आहे. आणि या दृष्टिकोनातून गोवा सरकारने पुढच्या कालखंडात आपलं भवितव्य कसं सुरक्षित होईल या दृष्टिकोनातून प्रयत्न करणं गरजेचं आहे. परिस्थिती सध्या बिकट आहे महागाईच्या संदर्भात. राजन भाई, पर्यावरणाचा आपल्याला वेडच लागलेला आहे. म्हणजे मी वेडच म्हणतो कारण वेड लावून घेतल्याशिवाय अशा गोष्टी साध्य होत नाही. तर हे पर्यावरणाचं वेड आपल्याला कधीपासून लागलं, लहानपणापासून की तरुणपणापासून? असं काय झालं की माझा जन्म ना पाचवाडा डिचोली येथे झाला. आणि त्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचे पदस्पर्श जे आहेत, शिवाजी महाराजांचे पदस्पर्श ज्या भूमीमध्ये झाले तर त्या ठिकाणी मी 5 वर्षापर्यंत होतो. परंतु नंतर काय झालं की वडिलांनी आमच्या केरी गावामध्ये घर बांधण्याचं त्यांनी ठरवलं, कारण त्यांच्याकडे घर नव्हतं. आणि घर जेव्हा बांधलं तेव्हा 5 वर्षाचं असताना मी या गावात आलो. आणि माझं घर जे आहे ते इतकं सुंदर प्रदेशामध्ये आहे की मागच्या बाजूला आमच्याकडे कळटी नदी आहे आणि समोर जे आहे ते वाळवंटी नदी आहे. आणि मध्ये जो एक ओहळ जो घर आहे आणि घरासमोरून लिंगडीचा हरल नावाचा ओहळ आहे तो वाहतो. आणि त्याशिवाय दारात पाण्याची झर आहे. आणि हे सगळं म्हणजे मागच्या बाजूला मोरलेगड आहे, मोरासाठी प्रसिद्ध, वाघासाठी प्रसिद्ध असा वाघेरी आहे. आणि अशा पश्चिम घाटामध्ये तुम्ही जेव्हा बालपण तुमचं व्यतीत करतात ना आणि तुम्हाला सकाळच्या वेळेला उठल्यानंतर नदीमध्ये आंघोळ करायला मिळतं तेव्हा आपसुकपणे माझ्यामध्ये निसर्गाचं प्रेम निर्माण झालं. आणि वयाच्या 15व्या वर्षी माझ्या लक्षात आलं की जोपर्यंत आम्ही पक्ष्यांची वेदना मांडू शकत नाही, जोपर्यंत जंगली श्वापदांची वेदना मांडू शकत नाही. आणि माझ्या लहानपणात काय गावामध्ये परिस्थिती होती की लोकांना जंगली श्वापदांची हत्या करण्याची सवय होती, शिकार करण्याची. आणि माझ्या लहानपणात काय झाला एक प्रसंग जो आहे तो अजूनही माझ्या आठवणीत आहे की सांबर जे आहेत आणि विशेषतः मादी सांबर ते गर्भार होतं आणि ते कुत्र्याने रानातून त्याला खाली आणलं होतं आणि त्याच्या मागं लोक लागली होती. आणि कोण कोयते, कोण पाळ म्हणजे विळे जे आहेत धारदार तर ते घेऊन त्याच्या मागं लागले होते आणि सपासपा करून त्याच्यावरती वार त्याने केला. आणि ते आडवं जनावर खाली पडलं सांबर. आणि त्याच्या डोळ्यातले अश्रू मी जेव्हा बघितले तेव्हा मी ठरवलं की ह्या सगळ्या गोष्टीविरुद्ध मी आवाज उठवणार. आणि त्या संदर्भात मी त्यावेळेला तरुण भारतमध्ये एक लेख लिहिला, अजूनही माझ्याकडे कात्रण आहे ते. आणि तो खूप वादग्रस्त झाला. मला मंदिरामध्ये बोलावण्यात आलं, माझ्यावरती दबाव आणला.
तू चुकीचं लिहिलं असं सांगण्यात आलं, परंतु मी सांगितलं की मी चुकीचं अजिबात लिहिलेलं नाही. म्हणजे त्या वयापासूनच माझ्या गावातली परिस्थिती जी आहे ती प्रतिकूल परिस्थिती मला पर्यावरणाच्या चळवळीमध्ये घेऊन आली आणि त्यानंतर मग संस्था स्थापन झाल्यानंतर आम्ही महादायी बचाव अभियानाचं म्हणजे त्याची स्थापना केली. मग गोवा रिव्हर कन्झर्वेशन नेटवर्क स्थापन केलं आणि त्याच्यामार्फत मी गोव्यातल्या ज्या सगळ्या 12ही नद्या आहेत, म्हणजे 11 नद्या आणि नवीन जी लोलेल आहे नदी, तर त्या नद्या, त्यांच्या उपनद्या, तर त्यांचा अभ्यास करणं मी आरंभलं. माझ्या लहानपणात अशी एक म्हण होती की ऋषीचं कूळ आणि नदीचं मूळ शोधू नये, पण मी काय केलं की सायकल घेऊन जा, पदभ्रमण करा, गिर्यारोहण करा आणि हे सगळं आपल्या डोळ्याने पहा, हा मी मंत्र जो आहे तो अजूनही जपलेला आहे. एक काही आठवड्या म्हणजे एक 4-5 दिवसापूर्वीच मी तेरेखोल नदीचा उगम जो आहे तो पाण्यासाठी दाभेळला गेलो, कारण त्या ठिकाणी 7 बाव नावाची एक जागा आहे, म्हणजे 7 मोठे डोह जे नदी पात्रात आहे ते पाण्यासाठी गेलो होतो, कारण त्या ठिकाणी एका त्या विहिरीमध्ये वाघीण पडून ती मृत झाली होती. तर ते सगळं चित्र मला पाहायचं होतं आणि मी त्या ठिकाणी गेलो. आजही मी असं गिर्यारोहण पदभ्रमण करतो. फक्त एवढीच त्यामधून एक आशा असते की हे सगळं निरंतर टिकलं पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण नेहमी दक्ष राहिलं पाहिजे. आणि म्हणूनच मी हा जो छंद आहे, ही जी चळवळ आहे, ती मी माझ्या जगण्याचं माध्यम मानलेलं आहे. व्याघ्र क्षेत्राबद्दल बाई लोकांना माहिती नाही आणि काही राजकारणी तर त्याच्यात अधिक संभ्रम निर्माण करतात, दिशाभूल करतात. तर ह्या व्याघ्र क्षेत्राबद्दलची नेमकी माहिती काय, म्हणजे त्याचे फायदे तोटे? आता व्याघ्र क्षेत्र जे आहे हे एखाद्या प्रदेशातलं जंगल सुरक्षित ठेवण्यासाठी नाही, तर जंगल कशासाठी सुरक्षित ठेवायचं? आपल्याकडे भगवान श्रीकृष्णाने आपणाला गोष्ट सांगितलेली आहे, अरे इंद्राची तुम्ही पूजा का करतात? पूजा करायचीच तर ते गोवर्धनाची करा. आणि जेव्हा इंद्राला कळतं की आपली पूजा ह्या लोकांनी सोडलेली आहे, म्हणून तो ठरवतो की सगळे पाऊस पाडेन आणि हे बुडवून टाकतो म्हणून. आणि जेव्हा पाऊस पडतो तेव्हा भगवान श्रीकृष्ण करंगळीच्या माध्यमातून तो गोवर्धन पर्वत उचलतो. ही एक कथा आपणाला सांगितली जाते, ही मायथॉलॉजिकल स्टोरी. बरोबर. पण त्या कथेचा सार काय आहे की भगवान श्रीकृष्णाने आपणाला सांगितलेलं आहे की खरा देव कोण? पर्वत. आणि हे पर्वत जर वृक्षवेलीने समृद्ध राहिले, ते टिकले, तर तुम्हाला पाणी मिळेल. कारण पाणी जे पिण्याचं पाणी महत्त्वाचं आहे जगण्यासाठी, ते पुरवणारा जसा हिमालय आहे आपल्याकडे उत्तर भारतामध्ये, तसा आपल्याकडे दक्षिणमध्ये आपला जो पश्चिम घाट आहे तो पाण्याचं भंडार आहे, हे लोकांना ज्ञात होतं. आणि तोच विचार जो आहे तो विचार मी जेव्हा त्याच्यावरती अभ्यास केला तेव्हा लक्षात आलं की वाघ कशासाठी पाहिजे? वाघ हा अन्न साखळीतील सगळ्यात महत्त्वाचा दुवा आहे आणि वाघ जर सुरक्षित राहिला तर लोक काय करतील? या परिसरामध्ये वाघाचं अस्तित्व आहे, तिथं लोक जाणं टाळणार आहे आणि त्या वाघाच्या त्या ठिकाणी अस्तित्वामुळे जंगल सुरक्षित राहील. आणि जेव्हा मान्सूनचा पाऊस कोसळेल त्या प्रदेशामध्ये, तर त्या ठिकाणी पाणी जे आहे ते पाणी आपोआप मुरत मुरत खाली जाईल आणि त्यामुळे आपलं भूजल जे आहे हे भूजल सुरक्षित होईल, आपले झरे जे आहे ते प्रवाहित राहतील. आणि आजही सुरुलेसारख्या गावामध्ये जर आपण गेलो, सत्तरीतील 811 मीटर उंचीवरती गाव आहे, त्या बाजूला दक्षिणेकडे जर गेलात तर ते वेर्ले नावाचं गाव आहे. तर ह्या गावामध्ये वर्षाचे 12 महिने आल्हाददायक हवामान आहे. तुम्ही जर पणजीमध्ये राहिलात तर पणजीमध्ये म्हणजे दुपारी 12 वाजल्यानंतर तुम्हाला कळतं की ह्युमिडिटी जी आहे, आर्द्रता जी आहे, ती किती घातक आहे, आपणाला किती त्रास करते. कारण उन्हात सुद्धा जाणं कठीण असतं आणि एखाद्या वडाच्या झाडाखाली तुम्ही राहिला, एका पिंपळाच्या झाडाखाली राहिला, तर तुम्हाला कळतं की किती आल्हाददायक ही छत्री जी निसर्गाची आहे आणि नायलॉनची छत्री यामध्ये काय फरक आहे हे तुम्हाला तिथं गेल्यानंतर कळेल. आणि म्हणूनच व्याघ्र क्षेत्र जे आहे, तर व्याघ्र क्षेत्रामुळे आपल्याला पिण्याचं पाणी सुरक्षित राहील. त्यानंतर प्राणवायू जो आहे, आज आपल्याला ऑक्सिजनसाठी खूप संघर्ष करावा लागतो. आमुण्यासारख्या गावामध्ये जर तुम्ही गेलात दुपारच्या वेळेला तर त्या हवेमध्ये इतके धुलीकण असतात की त्या ठिकाणच्या लोकांना जेव्हा ते श्वासोश्वास आतमध्ये घेतात तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की हवा जी आहे ती प्रदूषित आहे. तर ही हवा जी आहे, ही हवा सुरक्षित जर ठेवायची असेल तर त्याच्यासाठी जंगलाचं आच्छादन महत्त्वाचं आहे. आणि जंगलाचं आच्छादन सुरक्षित कसं राहील तर ते
केवळ आपल्या व्याघ्र क्षेत्रामुळे. कसं आहे की अभयारण्य जेव्हा आपण निर्माण करतो त्या अभयारण्याच्या माध्यमातून आपणाला त्या प्रदेशाला कायदेशीररित्या संरक्षण लाभतं, परंतु एखादं क्षेत्र व्याघ्र म्हणून जेव्हा आपण अधिसूचित करतो तर त्यावेळेला त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावरून आर्थिक पॅकेजेस मिळतात, राष्ट्रीय स्तरावरून मदत मिळते आणि त्यामध्ये कसं आहे लोकांचं भरपूर गैरसमज करून देण्यात आलेला आहे की तुम्हाला तिथून हकललं जाणार आहे. अरे ज्या ठिकाणी लोकांचं अस्तित्व आहे, ज्यांचे गाव वसलेले आहे, त्यांना सगळ्या सुविधा तिथं आहेत, त्यांना पूर्वी जेव्हा हा प्रदेश अभयारण्य म्हणून घोषित झाला नव्हता तेव्हापासून त्यांना जसं राहता येत होतं तशाच प्रकारचे राहणं त्यांना मुभा दिलेले आहे. आणि जे कोर एरिया म्हणजे ज्याला अतिसंरक्षण म्हणून दिलं जाणार आहे तर तो प्रदेश जो आहे तो मनुष्यविरहित असा प्रदेश असेल तर त्या प्रदेशालाच हा दर्जा दिला जाईल आणि त्यामुळे लोकांचं त्या ठिकाणाहून स्थलांतर केलं जाणार ही चुकीची भूमिका सांगितली जाते आणि मांडली जाते. तर एकंदर गोव्याचं आपणाला भवितव्य आणि वर्तमान जर सुरक्षित ठेवायचं असेल तर त्याच्यासाठी आपणाला गोव्यात व्याघ्र क्षेत्र होणं गरजेचं आहे आणि सर्वोच्च न्यायालय आता तो विषय पोचलेला आहे आणि त्याच्यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने त्या संदर्भात निर्णय दिलेला आहे की ताबडतोब तुम्ही गोवा जो आहे तर तो व्याघ्र राखीव क्षेत्र म्हणून घोषित करा. आता आपल्या देशाचे प्रधानमंत्री जे आहेत तर त्यांनी मध्य प्रदेशमध्ये नवीन व्याघ्र क्षेत्र घोषित केलेलं आहे. म्हणजे देशाचे प्रधानमंत्री एका दिशेने चालतात आणि आपल्याकडचे राजकारणी जे आहेत ते इतके म्हणजे त्यांची दृष्टी विचित्र झालेली आहे की त्यांना गोवा म्हणजे केवळ खनिजाचं उत्खनन करण्याचा स्रोत वाटतोय आणि त्यामुळे लुटालूट चालू आहे. आपल्या देशातल्या कोणकोणत्या राज्यामध्ये व्याघ्र क्षेत्र जाहीर केलेलं आहे आणि तिथे कोणते चांगले परिणाम दिसून आलेले आहेत? आता सर्वाधिक व्याघ्र क्षेत्र जे आहेत ते आपल्याकडे म्हणजे आपला शेजारचा जो महाराष्ट्र आहे तर त्या ठिकाणी नागपूर जे आहे ते देशातली वाघांची राजधानी म्हणून त्याला ओळखलं जातं. मध्य प्रदेश तर आज पूर्ण देश विदेशात त्याचं नावलौकिक झालेलं आहे. इतके व्याघ्र त्या ठिकाणी क्षेत्र आहेत. आता आंध्र प्रदेशमध्ये जर गेलात तर आंध्र प्रदेशमध्ये तेलंगणा आणि आंध्र प्रदेशला जोडणारं जे श्रीशैलम व्याघ्र राखीव क्षेत्र आहेत याचं क्षेत्रफळ जर एकंदर बघितलं तर लक्षात येईल की जवळजवळ आपल्या गोव्या एवढं क्षेत्रफळ त्यांनी वाघासाठी राखीव ठेवलेलं आहे. आपल्या म्हणजे सगळीकडे तुम्ही जर काही मोजकी जर राज्य वगळली तर त्या ठिकाणी व्याघ्र क्षेत्र जे आहे ते जंगल अबाधित ठेवण्यासाठी निर्माण केलेलं आहे आणि व्याघ्र क्षेत्रामुळेच आज आपणाला पिण्याचं पाणी आणि प्राणवायू हे मिळत आहे. भाई, देवराईबद्दलही आपला खूप अभ्यास आहे. या देवराईबद्दल आपण यापूर्वी खूप लेखन केलेलं आहे. पणजी दूरदर्शनसाठी खास एक डॉक्युमेंटरी केलेली होती. त्याच्यासाठी आपल्याला संशोधन आणि लेखनासाठी राष्ट्रीय पुरस्कार पण मिळालेला आहे. तर देवराई संदर्भात आजच्या आमच्या दर्शकांना माहिती द्या. देवराई कसं आहे की आपल्याकडे खूप जुन्या काळापासून ही परंपरा आहे आणि माणूस जेव्हा नवाश्म युगामध्ये शेती करत होता, शेती करायला त्याने प्रारंभ केला तेव्हा त्याच्या लक्षात आलं की ह्या शेताच्या माध्यमातून शेतीच्या विस्ताराबरोबर जंगलं उद्ध्वस्त होणार आहे. म्हणून त्यांनी ठरवलं की काही जागा जी आहे ती आपण देवाच्या नावाने राखून ठेवावी आणि त्यांनी ती देवराई निर्माण करत असताना दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जोड, म्हणजे तो जेव्हा गेला तेव्हा एखादं झाड त्याला दिसलं, ते प्रचंड मोठं झाड बघितल्याने त्याच्या मनात आलं की देव इथंच असणार आणि म्हणून त्याने त्या ठिकाणी ते देववृक्ष म्हणून त्याचं रक्षण केलं. कालांतराने त्या देववृक्षाच्या म्हणजे आमच्या मोर्लेमध्ये गोडगाची राय आहे म्हणजे घोटिंगाचं झाड आहे, तर त्या घोटिंगाच्या झाडालाच त्यांनी देवराईचं रूप दिलं आहे. आता कोपर्डे गावात गेलात तर कोपर्डे गावामध्ये ब्राह्मणी माईचं मंदिर आहे आणि ब्राह्मणी माया कशी आहे की तिच्या दोन्ही हातामध्ये नागसर्प आहे आणि ही सृजनाची देवता आहे. म्हणून त्याने काय केलं की तिच्या भोवतालचं सगळं जे जंगल आहे ते त्या ठिकाणी सुरक्षित ठेवलं. खूप सुंदर अशी देवराई तुम्हाला कोपर्डेमध्ये पाहायला मिळते. म्हणजे आपल्याकडे अशोक जो आहे दुःख निवारण करणारा वृक्ष जो आहे तर तो अशोक पाहायचा असेल फुललेला तर तिथं जाणं गरजेचं आहे. केकदीची बनं त्या ठिकाणी आहे. तर
करंजुळसारख्या गावामध्ये जवळजवळ 27 एकर क्षेत्रफळ जे आहे ते होळीच्या रायच्या माध्यमातून सुरक्षित झालेलं आहे. आपण जर दक्षिणेकडे वेर्ले गावात गेलात तर त्या ठिकाणी भुईपान्य म्हणून एक 10 एकर एरिया असलेली देवराई सुरक्षित आहे. म्हणजे अशा देवराया ज्या आहेत तर त्या लोकांनी राखून ठेवलेल्या आहेत. आणि ह्या देवरायामध्ये कसं आहे की केवळ वृक्षवल्ली, पशुपक्षी यांचंच संवर्धन त्याने केलेलं नाही, तर त्या ठिकाणी दगडधोंडे जरी असले तर त्या दगडधोंडेनं सुद्धा हात लावता कामा नये. म्हणजे आपल्याकडे काय असतं की दगडधोंडे यांचं अस्तित्व आपण मानत नाही, परंतु देवराईमध्ये काय असतं की दगडधोंडेसुद्धा हे देवाचं रूप मानलेलं आहे आणि त्यानं संरक्षण दिलेलं आहे. झऱ्याचं पाणीसुद्धा तुम्ही देवाला सांगायचं की देवा मी पाणी हे घोटभर पितो, मला तुझा आशीर्वाद लाभो. म्हणजे अशा पद्धतीची मानसिकता आपल्याकडे. एखादं औषधी वृक्ष आहे त्याची पालापाचोळा आपणाला पाहिजे तर देवासमोर उभं राहायचं, देवा मी हात पालापाचोळा नेतो, मला त्यातून तू औषध पाणी पुरव, असं देवाची परवानगी घेऊन लोक त्याचा वापर करत होते. आणि ज्याला सस्टेनेबल डेव्हलपमेंट, शाश्वत विकास जो आहे तर त्याचा नमुना जो आहे तर तो नमुना आपल्याला देवराईच्या माध्यमातून पाहायला मिळतो. भाई, गोव्यात प्रस्तर शिल्पेही खूप ठिकाणी आहेत आणि आपण ती पाहिलेली आहेत, तर ती कुठे कुठे आहेत, त्यांचं महत्त्व काय? आता प्रस्तर रेखाचित्र जे आहेत ही खरं म्हणजे आपल्याकडे आदिम समाज जो होता तर त्या आदिम समाजाच्या खाणाखुणा आपल्याकडे ज्या आहेत तर त्यामध्ये ही प्रस्तर रेखाचित्र आपणाला दाखवतात. विशेषतः गोव्यामध्ये प्रस्तर चित्र तुम्हाला जर पाहायचे असेल तर कुशावतीच्या नदीकिनारी जर आपण गेलात तर त्यामध्ये आपणाला काजूर म्हणून गाव आहे केपे तालुक्यामध्ये, तर त्या ठिकाणी दुधा फातर म्हणून जो आहे तर तिथं आपल्याला हरणाची चित्र पाहायला मिळतील. त्याशिवाय आणखी मातृदेवतेचे चित्र पाहायला मिळेल. त्यानंतर आपण कावरे पिर्ला या गावात जर गेलो तर त्या ठिकाणी बावल्याचं मळ म्हणून आहे, तर त्या ठिकाणी वेगवेगळी प्रस्तर रेखाचित्र जांभ्या दगडावरती कोरलेली आहे. आणि गोव्यातली सर्वाधिक चित्र जी आहेत प्रस्तर रेखाचित्र ती जर पाहायची असतील तर आपणाला जावं लागेल सांगे तालुक्यामध्ये. आणि सांगे तालुक्यामध्ये रिवण या गावामध्ये, रिवण कोळममध्ये फणसायमळ म्हणून आहे. तर त्या फणसायमळमध्ये गेलात तर त्या ठिकाणी आपणाला जवळजवळ 50च्या वर चित्र जी आहेत ती पाहायला मिळेल. त्यामध्ये मॅमोथ जो आहे, हत्तीचं प्रारूप जे आहे ते पाहायला मिळतं, हरणं पाहायला मिळतात, झेबू म्हणजे बैल, रानटी बैल पाहायला मिळतो. आणि त्याशिवाय वेगवेगळी शस्त्र, शिकारी माणसाने पूर्वीच्या काळी केलेली, मातृदेवता, मग नवागत मूल आणि त्याची नाळ, मग पावलाच्या खुणा, अशा सगळ्या वेगवेगळ्या म्हणजे सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक या विधींचं दर्शन घडवणारं दालन जे आहे ते आपणाला कुशावतीच्या नदीकिनारी त्या गावामध्ये म्हणजे पणसायमळमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. त्याशिवाय सत्तरीमध्ये माहूस म्हणून गाव आहे, तर त्या ठिकाणी बेसाल्ट दगडावरती चित्र पाहायला मिळतात. आणि नवीन चित्र गोकुर्डेमध्ये आम्हाला मिळाली, त्याशिवाय सुकुरला मिळालेले आहे आणि डिचोली सुर्लामध्येही प्रस्तरचित्र आढळलेले आहे. बेकायदेशीर खाण व्यवसायामुळे गोव्याचं फार मोठं नुकसान झालेलं आहे. सध्या पर्यटन व्यवसाय त्याच मार्गावर चालला आहे की काय? पर्यटन व्यवसाय जो आहे तो कसा आहे, आपल्याकडे कृती आराखडा नसल्या कारणाने सरकारने कृती आराखडा केला होता पण त्याची अंमलबजावणी करणं हे काही त्यानं जमलं नाही. त्यामुळे कुठं काय करावं याचं ज्ञान नाही. पर्यावरण संवेदनाक्षम क्षेत्र जे आहे त्याचं संवर्धन करून आपण पर्यटन करू शकतो, परंतु CRZ रेग्युलेशन त्याची बट्टाबोळा करून त्या ठिकाणी त्यांनी ते राबवलेलं आहे. आणि त्यामुळे आता सरकार काय करतं की जो त्याने आराखडा किनारपट्टी भागामध्ये राबवला तोच आता ते जंगलामध्ये राबवू पाहतात. आणि मला वाटतं की त्याने आता हिंटरलँड टुरिझम जे आहे तर ते त्याला चालना देण्यासाठी जर जंगलामध्ये बंगले बांधले, जंगलामध्ये त्यांनी इको टुरिझम मॉडेल इस्टॅब्लिश केला तर निश्चितपणे ते आणखी त्रासदायक ठरेल. रानटी जनावरं आणि माणूस यांच्यातला संघर्ष जो आहे तो विकोपाला जाऊन त्याचे दुष्परिणाम आपणाला भोगावे लागतील. नवीन शैक्षणिक धोरणाविषयी आपणास काय वाटतं? नवीन शैक्षणिक धोरण ही एक काळाची गरज आहे, कारण प्रत्येक टप्प्यावरती आपण बदल अनुभवले पाहिजे. आणि नव्या आव्हानांना जर पुढे जायचं असेल तर त्याच्यासाठी आपण
नवीन विचार, नवीन कृती कार्यक्रम आपण हाती घेतले पाहिजे. जुन्या पद्धतीनंच आपण म्हटलं की हीच शिक्षण पद्धत बरी होती, हीच पुस्तकं चांगली होती. अरे नवीन जग किती झपाट्याने बदलतं आणि त्या बदलानं जर आपण सामोरं गेलो नाही तर निश्चितपणे आपणाला नव्या आव्हानांना तोंड देणं कठीण बनणार आहे. आणि त्यामुळे नवीन शैक्षणिक धोरण जे आहे त्याला आपण कसे सामोरे जाणार, कशा पद्धतीनं ही आव्हानं आपण झेलणार याची तत्परता आपण ठेवली पाहिजे. गोमंतकीयानं आपला संदेश काय? गोमंतकीयांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की गोवा एक छोटं राज्य आहे आणि त्याचा विकास ज्या पद्धतीनं आपलं सरकार आणि आपली स्थानिक जनता करू पाहत आहे तो चुकीचा आराखडा आहे. आणि त्यासाठी लोकांनी ठरवलं पाहिजे की जे जंगल आपल्याकडे शिल्लक राहिलेले ते कोणत्याही प्रकारे आम्ही गमावणार नाहीत, ते प्राणपणाने आपण सुरक्षित ठेवणार आहे. जलस्रोत आहेत त्याचं अस्तित्व अबाधित ठेवणार आहे, झरे आहेत, तलाव आहेत, हे सगळं जर सुरक्षित ठेवलं तरच आमचं जीवन आनंददायी होणार आहे. आनंदगडे इकडे तिकडे चोहीकडे वरती खाली मोद फिरे हा आनंद जो आहे तो जर गोव्यातल्या प्रत्येक व्यक्तीला घ्यायचा असेल तर त्यांनी आपल्या पर्यावरणाचं, निसर्गाचं संवर्धन आणि संरक्षण करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. हे होते गोव्याचे सुपुत्र, ज्येष्ठ पर्यावरणप्रेमी, पर्यावरण तज्ज्ञ आणि पर्यावरण अभ्यासक राजनभाई केरकर. आमच्या विनंतीला मान देऊन ते या ठिकाणी आले आणि आम्ही विचारलेल्या सर्व प्रश्नांची त्यांनी गोव्याच्या हिताच्या दृष्टीने एवढंच नव्हे तर मानव कल्याणाच्या दृष्टीने काय महत्त्वाचं आहे हे आपल्या सर्वांना मार्गदर्शन केलेलं आहे. राजनभाई, आपण इथे आलात आणि आपला वेळ दिलात ह्याबद्दल मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. नमस्कार. मी तुझेही आभार मानतो. जय हिंद, जय गोवा.